पशानी पाणी नाही प्यायचं, असं प्यायचं. ओळमध्ये पाणी प्यायला गेलं हा तोंडाने सुरकून प्याय, तोंडाचं पाणी माघार जात नाही. हा त्यांची भांडणाला तुकडा करतो साप त्याचे. त्या औषध काय आपल्याला दिसेल का? हा का? नाही ना दिसणार. ते परत जॉईंट करतो का? करतो 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 जैन. तो काय करतो, आता असा आहे ना, आता त्याने मारला सापाला. की हा सापाला तो मारतो. मारल्यानंतर इसाचा तुकडं तो बाजूला ठेवतो, बेनिसाचा तुकडं तो खातो. वाणीत बाळ राजा बाई, वाणीत बाळ राजा डोळ्यात, आता मान डोळ्यात फुल पडलेलं ते पण औषध माहिती. आम्ही शेत केलं बाळा धारला. आता मना म्हातारा म्हणला तू घरी जा, आंघोळ करायची नाही, लगेला बसाय डकली खाणायची, संडासला बसाय डकली खाणायची. हा उन्हामुळे एवढं सुंदर असं रिफ्लेक्शन आले ना पाण्यावर. नमस्कार, एका नवीन पायवाटेवरून स्वागत आहे तुमचं. आज पानशेत भागात निघालो आहे. पानशेत भागामध्ये धरणाच्या शेजारीच एक पोळे म्हणून गाव आहे. अतिशय छोटंसं गाव आहे आणि धरणाच्या कडेलाच आहे. तर ते गाव म्हणजे माझ्या चुलतीचं माहेर. तर आता मी त्याच गावाला चाललो आहे, आजोळी. माझ्याबरोबर अमोल आहे, म्हणजे माझा चुलत भाऊ. आता आम्ही दोघेजण चाललो आहे. मग तिथे गेल्यानंतर मुक्काम असणार आहे आज आमचा. एक दिवस मुक्काम करूया, जरा आजी आजोबांबरोबर राहूया, तिकडच्या काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतात ते बघूया. त्यानंतर तिथे पुढे वरती, त्या गावाच्या वरती अजून डोंगरामध्ये काही वस्ती आहेत, म्हणजे कंदार वस्ती वगैरे असे 4-5 वस्ती आहेत. मला काही प्रॉपर माहिती नाही तिकडची, पण अमोल आहे बरोबर, त्याचं बालपणच तिकडे गेलेलं आहे, त्यामुळं बऱ्यापैकी तो गायडन्स करणं आपल्याला. तर म्हटलं इथं रस्त्यामध्ये थांबूया आणि जरा आपल्याला अपडेट देऊया की कुठे चाललो आहे म्हणून. पानशेत गावाच्या अलीकडेच डावीकडे जाणारा कुरण फाटा लागतो. हाच रोड पकडून धरणाच्या डाव्या बाजूने मी प्रवासाला सुरुवात केली. वाटेत हिरव्यागार रानात लपलेली अनेक गावं सोबतीला होती. पानशेत धरणाला वळसे घेत रस्ता पुढे धावत जातो. रस्ता नक्कीच खराब होता, पण निसर्गाने प्रत्येक वळणावर त्याचं सौंदर्य अगदी मनापासून उधळलं होतं. हे बघा, गावात पोचलो. इथे बाईक आहे. गाव वगैरे. आता हे आजीचं घर आहे समोरचं. बाईकचा आवाज ऐकून घराच्या दारातून एक आजी कोण आले हे मोठ्या कौतुकाने बघत होत्या. तुमचं घर कुठलं आहे? ते 2 आहेत मोठी घर. हे बघा, आत्ता पोळ्यामध्ये पोचलोय. अमोलला मगाशी दाखवला नव्हता. हे सर आहेत ज्या कंदार वस्तीवर आता आम्ही जाणार आहे. सर दीपक मोरे सर. आणि आता आजीकडे आलोय आम्ही, आईकडे. ही आई आणि हे मामा. गावाच्या वर एका उंच डोंगरावर अवघ्या 3 मुलांची एक छोटीशी शाळा आहे. तिथल्या सरांच्या सोबतीने मी त्या मुलांच्या भेटीला गेलो होतो. जो प्रवास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या शाळेतून पुन्हा घरी आलो तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. आमच्यासाठी अजूनही चूल पेटलेलीच होती. मी दिलेली खाल्ली का? चांगली आहे ना, मस्त आहे ना. मामा बस. आईने जेवण बनवले. आता आम्ही शाळेत आलोय. जेवण झाले आणि आजी सोबत गप्पा रंगल्या. बघा, हे पोळे गाव आहे, पानशेत भागातलं गाव. इथून शिरकुली किती किलोमीटर असेल रे?
किती? म्हणजे 7 आहे 7. 8 किलोमीटर आहे, एक्झॅक्ट 8. पानशेत म्हणजे पुण्यापासून 60-70 किलोमीटरच्या अंतरावरची गाव आहेत. इथं पण भरडायचं असेल तर इथून शिरकुल्याने न्यायचं. 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. गाडी गाडी कोणाची मिळून त्याची भाड्याने करायचं, भाड्याने. एसटीनी हा मग इष्टी आम्ही न्यायचो. एसटीवाले घेतात का? आता नाही नेली, नवीन आल्यापासून भाडं नाही घेतात, नेली. भाडं. मग भाडं तर काय भाडं घेऊ दे, पण ते घेतात का भात एवढं? उतरायला वेळ लागतो. असेल तर नाही घेत. हा 13 मनाची कणक भरलेली होती, कुरतोडी बरी शाता गेली. बापरे. हा आणि 2 मन दाणं 14 मन दळण सडलं होतं हाताने. तुम्हाला हे धरण झालेलं आठवत असेल ना? बरं आहे का नाही? दरण झालं फुटलं तर म्हणा मुलबाळ नव्हतं. हो का? हा ना, सांगते मी 12 वर्षाची होती लग्नात. 12 वर्ष. आणि मग म्हाताऱ्याने वर्षभर चारणाचा बैल लंगडा होता. ते चारण कोळसं व्हायला यायचं ना, हा 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 हा. ते बैल घेऊन यायचं ते. तर त्याने बैल ठेवला म्हणा लंगडा आहे सबळ. मग मी आले होतो तुला देईन मी मरले वर्षात. म्हाताऱ्याने त्याला पेंढी पाला घालून चांगला केला. आणि मग त्या चारणाने तो बैल न्याला आला, त्याचं पैसे दिलत. त्याच्यात 2 पितळ्या घेतल्या होत्या. पूर्वीच्या काळातल्या गोष्टी सांगतायत आता. गप्पा संपल्या आणि संध्याकाळी पुन्हा एकदा घराबाहेर पडलो. खूप निवांत गाव आहे. म्हणजे हार्डली मला वाटते 15-20 घरं असतील. तीही आता अशी काही नवीन घरं झालेत. आता आम्ही ते मामा आहेत. आता वाजलेत 5:30 आणि मी, अमोल आणि मामा तिघंजणं माशांच्या छड्या लावायला ना. काय म्हणला तू? छड्या. हां, कारण की इकडे धरणामध्ये कसे मासे मारतात मला पण नाही माहिती. रात्री लावायचे असतं, रात्रीच्या लावायचे आणि सकाळी परत काढायचे का? पहाटे. लागलेले असतात. अच्छा. हां हां. खाली दिसत असेल पानशेत धरणाचं फुगवटा इकडे आलेला आहे बघा. तिथे पुढे दिसत ना अजून. हे पानशेत धरण पूर्ण भरले आपल्या क्षमतेने. 15 दिवसापूर्वी मी ह्या भागात होतो चांदरला. त्यावेळेस धरण 50% कमी होतं. प्रत्येक भागातून जे खाली ओढे नद्या येतात त्यांनी धरण अगदी 15 दिवसात पूर्ण भरले आपल्या क्षमतेने. आता हा मानगावला जाणारा पूल आहे बघा. धरणाचा फुगवटा पार वरती ह्या ओढ्याला गेला आहे. हा पानदिवड आहे तो. आता हे जे छडा लावायला बोलतोय अमोल, ते हे आहे म्हणजे एक गळ लावल्यात थोडक्यात. ही जी काठी दिसते ना पुढं, तिला पुढे गळ आहे आणि तो पाण्यात सोडला आहे. मग ते असं रात्रीचं लावून त्या गळाला खाद्य लावून जायचं आणि सकाळी येऊन पाहायचं. मग त्याला ते मासे आलेले असतात खायला. ऊन पडले 5:30 वाजता. हे बघा सूर्यनारायण. अरे वा, खूपच मस्त. उन्हामुळे एवढं सुंदर असं रिफ्लेक्शन आले ना पाण्यावर. माझ्या पाठीमागे दिसत असेल तर हा पानशेत धरणाचा फुगवटा आहे. म्हणजे मी आता जिथे उभा आहे माझ्या डाव्या बाजूला पोळे गाव आहे, अमोलचा आजूळ म्हणजे आमचा आजूळ. उजव्या बाजूला सुद्धा आमचंच आजूळ आहे. म्हणजे मानगाव गाव माझ्या दुसऱ्या चुलतीचं माहेर आणि पोळे माझ्या दुसऱ्या चुलतीचं म्हणजे अमोलच्या आईचं माहेर. तर आता आम्ही इकडे आलो होतो मामांबरोबर. ते मासे लावायला आलो होतो, गळ लावायला. आता ते सकाळी येऊन बघूया. पण ते स्थानिक लोक जे विस्थापन होत आहेत हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सांगावं की विस्थापन गावं सोडायची गरज नाही. एवढं निसर्गाने भरभरून दिलं आहे, तर याच्यामध्ये शाश्वत पद्धतीने आपण पर्यटन करू शकतो. म्हणजे अगदी धबधब्यांची जत्रा भरली. धबधबे आहेत, हे धरण आहे, एवढा सुंदर निसर्ग आहे. जर बाहेरचे व्यावसायिक येऊन इकडे जमिनी खरेदी करून त्या गोष्टी करत असतील तर आपण स्थानिक म्हणून का करू शकत नाही? तर हे करायला हवं. आणि ते शाश्वत पद्धतीने, की निसर्गाचा काय बोलतात विध्वंस करून करायचं नाही. फक्त निसर्ग दाखवायचं आहे लोकांना की हे आहे आमच्याकडं आणि जे आपल्याला दिलं आहे देवाने. आज जर आपण या निसर्गाची राखण केली तरच ही हिरवीगार रानं, हे धबधबे, ह्या नद्या,
हे शांत जीवन उद्यासाठी जिवंत राहील. ही फक्त झाडं, डोंगर आणि नद्या नाहीत, तर हे इथल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व आहे. या अथांग पसरलेल्या जंगलावर, या समृद्ध जमिनींवर आणि इथल्या मुक्त निसर्गावर सर्वात पहिला अधिकार हा फक्त इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचाच असायला हवा. गावातल्या लोकांनी ही नवीन घरं बांधलेत, पण खूप मस्त बांधलेत. अगदी बैठी घरं पण छान बांधलीत. इकडे काय मंदिर आहे का? दोन घरं कवर होती. हां, या बाजूला पण घरं, मंदिर, शाळा वगैरे इकडे. शाळा बंद आहे आता विद्यार्थी नसल्यामुळं, पण मंदिर वगैरे आहे या साईडलाच. पोळे हे अवघ्या 20 ते 25 घरांचं एक छोटंसं गाव. इथे ना कुठला गोंधळ आहे, ना वेळेच्या मागे पळण्याची धावपळ. इथे आहे तो फक्त एकांत. हे बघा, आता आई घावण्यांसाठी पीठ दळते. म्हणजे अजूनही आमच्या गावाकडे गिरण नाही, तर असं जात्यावर दळण दळलं जातं. सकाळीच्या पारी बाई, सकाळीच्या पारी मी तर जाते देवळाला, देवळाला मी तर जाते देवळाला, देवळाला. अगं वाणीच बाळ राजा बाई, वाणीच बाळ राजा मेघी यावत कवलाला, कवलाला मेघी यावत कवलाला, कवलाला. अगं जाते मी देवळाला बाई, जाते मी देवळाला उभी राहते मी आडबिती, आडबिती उभी राहते मी आडबिती, आडबिती. जी बया तू म्हणू बाई, ग बया तू म्हणू बाई मेघी यावत कवलाला, कवलाला मेघी यावत कवलाला, कवलाला. गाभाऱ्यात वाणीचा बाळ राजा बाई, वाणीचा बाळ राजा मोती द्यावच अंगाऱ्यात, अंगाऱ्यात मोती द्यावच अंगाऱ्यात, अंगाऱ्यात. बघा, आता आईचं वय साधारण 85च्या आसपास आहे. म्हणजे ह्या वयात सुद्धा हे जात्यावर दळणं एवढं सोपं नाही आहे. पहिलं किती दळायला लागायचं तुमच्या काळात? पायलीभर, पायलीभर दररोज? पायलीभर. मग माणसं किती होती घरात? एक पायली म्हणजे किती किलो? 5 किलो. 5 किलो म्हणजे एक पायली. ही आता म्हातारी बसली होती ना, हां, मागणं मागणं कटाळायचं. मग एक जणीचं संध्याकाळचं जळायचं, त्यांच्या घरी पायलीभर जळायला लागायचं. बाप. वाव, आमच्या घरी लागायचं. मग मोठं जातं दोघी जणी जळायचं. कोण आहे बघ? लाईटच गेली आता. चांगली आई गोष्ट सांगत होती जात्याची. 5 बसले गावनं करायला, खाटो बसला आणि ते नको सांगू. तो काय विचार काय बाबू किती दळायचा ते सांगू आता ना. पहिल्या हो काळात हो, पायली पायली लागायचं. पाठचं एकीचं जळायचो
आणखीन आता आपले कामावून आलो ना हां की आपले आलं कामावून कामावर राखले की मग दळायला बसायचं. मग एकीचं संध्याकाळचं दळायचं. मग दळून तिथून मग रांगोळ्या करायच्या. अशा रोजच्या आंघोळ्या कोणाला होत्या. तेव्हा आंघोळ करायची, जेवायचं, भांडी घासायची आणि मग झोपायचं. बापरे बापरे. हो. आणि तेव्हा गिरणी होत्या का गिरणी तेव्हा? नव्हत्या. भात कांडायला 8 दिवस एक लागू पाठ मुसळ हातात घ्यायचं. भात साडायचं का? भात साडायला 4 जणी एका मिरच्या सवडीने करायचं ना. हां हां मग 4 जणी गावाला बरोबर. आणि एक पाखडायला 5 जणी असायच्या. मग तुझं कुठलं एक दिवस, माझं कुठलं एक दिवस, दुसरीचं कुठलं एक दिवस, असं हां करायचं. सगळ्यांचं मिळून. सगळ्यांचं मिळून करायचं. काय अख्या अर्ध्या रात्री बसता निसता गावामध्ये खानखान व्हायचा निसता गाण्यांचा. हा ना. मग दळणाचा. सकाळी पहाटच हा 3ला उठायचं. 3 वाजता. हा कोंबडा आरतो 3ला. आता तो कोंबडं कवाय आलत्यात 4 वाजता. कम्प्लीट 3ला आरायचा आताचे कोंबडा. कोंबडे पण हे झाले. आईची झाली ना तशी कोंबडी. हा मग सगळी जिकडं तिकडं गाण्यांचा ओरड बायांचा. जात्यांवरची गाणी. जात्यावरती गाणी. आता कुठं फणस भेटलं पावसाचं. मामाचं पणच काय सब मिळतं. हे बघा. आता आम्ही जुलै किती तारीख आहे आज? 29 तारीख आहे. अजूनही फणस आहे बघा. हे पण कापी फणस आहे. आता ते कोपऱ्यात दिसतंय चुलीवर. काय काय त्याचं नाव? राजन. त्यात पहिले काय करायचे? ताक. किती जुनी भांडी आहेत. ताक करायचं. हे इथे आहे बघा. अजून एक ताक घुसळतात म्हणजे इथं. हे काय म्हणतात रे याला? बारड्या. याचं कुठं रे याला आहे ते? बांधून ते मग घुसळायचं कुठं आहे ताक. याचं? इकडे याचं? हा? याचं आहे? याच्यात हे आणि ते ताक घुसळायचं असतं ना. टाकायचं असतं. हा ते वरती पण हे करायचं असतं. आता बादली घे, बादली घे. Ladies बाजू. बादली अंदाज झाली. अरे वा, तू प्रॅक्टिकल करतोयस का? ताक करायचं. म्हणजे अजूनही किती गावाकडे पारंपरिक गोष्टी जुन्या वापरतात बघा. मग अशी आईने जात्यावर दळलं ते हे ताक बनवायचं. त्याच्यानंतर ते भांड दाखवलं. पूर्वी त्याच्यामध्ये ताक बनवायचे. मडक्याशिवाय ताक नाही. मडक्याशिवाय दूध तापवायचं. मडक्यात दूध इर जायचं. होय. हा मडक्यातलं दूध असं सुरमाट लागायचं खायला. आता नाही राहिलं. आता का नाही मग ठेवत? अरे जाते का आता कोण मडक्याला? या येण्याच्या बाजूला कोण जाते का आता? हा, पहिल्या हा, गिरणं ही हा. लागायची. सर हा का? हा, या पाणी. हा. आता आता ताक फक्त सोड. ताकाच्या जागी पाणी घुसळतोय का? हा, टाकायच्या जागेवर पाणी घेऊन आले ताक वाढायला. भाई सब कुछ करना पड़ता है बॉस. व्हिडिओ केली. बादली मुरो सकते. क्या हमारे पास अभी दूध ही नहीं है. तू मराठी बोल रे, नाही तर तुला लय मारतील. आता कसा ओळख ओळख द्या ना. आता येणार ते तर मला मी वडलेले. हा अरे तू ताक संपवणार तू असं? आता ताक मडकं राहील का? असं असतं रे ते. त्यांची एक भर मडक्याला माठला लागत नाही ताक करताना. अजूनही आहेत ह्या वस्तू. रवी असला. हे रवी नाही, त्याला काय म्हणतात? ते हे ते याला काय म्हणतात त्याला? माठला. माठला. हा, रवी बारकी. रवी बारकी असते, हा. बारीक रवी का वर आहे. हे मोठं असतं नाही का त्याच्यापेक्षा. हे असं टाकल्यावर ही टेक्निक बघा.
तू बाहेर उडवतोयस पण रे. बाहेर कसं उडवतो? असं. त्याच्यात. तरी पण चांगलं करतोयस तू. ह्या गोष्टी आता ह्या पिढीनंतर पुन्हा दिसणार नाहीत नाही का? नाही अजिबात नाही दिसणार आहे. आताची बरं आहे रे. माहितीच नाही कोणाला हे काय ते. करतील का? आताची बरं नाही करणार. तो माईक लावून ठेव राहिला. पावसाचे दिवस असल्याने वाड्यातील गाई गुरं हिरवागार चारा खाऊन तृप्तीचा ढेकर देत होती. हे बघा आता जेवण झालं आमचं. आईने जेवण बनवलं होतं घावणे वगैरे आणि आता आम्ही गप्पा मारत बसलोय. पण गप्पा मारताना मला एक गोष्ट समजली आईकडून की आता हे पानशेत धरणाच्या अगदी काठावरचं गाव आहे पोळे. ह्याच्या पलीकडे पण बरीचशी गावं आहेत म्हणजे गोंडेखल कुर्तवडी असे. तर आई सांगते की पूर्वी धरणाच्या आधी जी नदी होती पानशेत धरण जे आता आहे त्याच्या आधीची पूर्ण जी मोठी नदी होती त्या नदीवरनी पलीकडं कुर्तवडी गावामध्ये शेत करायला हे लोक जायचे. तर शेत करायला जायची ती कशी की इकडं नदीला झाडाला बांधायची रस्सी. आणि तिकडे पलीकडे बांधले. म्हणजे नदीच्या इकडं झाडाला रस्सी बांधायची नदीच्या पलीकडे बांधायची आणि मग त्याला एक पाळणा लावायचा. पाळणा आपण बारक्या पोरांना झोपवतो तसं. लाकडाचं पाळणं मग बाप पोरांना असतात असं मोठं. हा असा लाकडाचा होता. मग त्याच्यात बसून जायचं पलीकडं पलीकडे जायचं. नदीला एवढं पाणी असेल माहिती त्यावेळेस हा, जास्त. पाणी नदीला. तेव्हा नदीला पाणी लिहि. आणि शेत करा तिकडं आणि तिकडं म्हाताऱ्याची मावस बहीण होती कुर्तवडीत का? कोरतवडीत. तिकडे शेत करायचं. खरंच ववांड्याला लय लय लक्ष्मी ववांड्याला. वांड्याला म्हणजे आपण ववांडवाली लोक तिकडे गेलो ना ह्या गावचे त्या म्हणजे गावात. ओलांडून गेलो. हा हा मग ते आपल्याला लय दार्जिन ते पांढर. म्हणजे आपण दुसऱ्या पांढरे जाऊन ओलडून गेलो आणि केलं तर ते हा. आपल्याला जास्त फायदा होता. फायदा माहिती पांढर चांगली. त्या जेव्हा आम्ही शेत केलं बाळा धारला. आता मना म्हातारा म्हणला तू घरी जा आंघोळ करायची नाही. लगेला बसाय डकली खाणायची. संडासला बसाय डकली खाणायची. हा का? वर्धानी आहे ना त्या वाड्याला. हा 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 वर्धानी त्या अख्ख्या खोंड्याला धनगराचा वाडा नाही. त्या बाजूला तिच्यावर पाणी कुणाचं येता कामा नाही. हो ते ऑब्झर्वेशन बरोबर आहे. हा. म्हणजे आता ह्या डोंगरामध्ये धरणा पानशेत धरणाच्या आता आम्ही लेफ्ट साईडला आहे डाव्या बाजूला हे गाव आहे पोळे. ह्या पूर्ण धाराला किंवा इतर अशी वाड्या वस्त्या आहेत तसं तसं नाही. तिकडं नाही. नाही 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 तिकडं. आणखीन असं पशानी पाणी नाही प्यायचं. असं प्यायचं. ओळमध्ये पाणी प्यायला गेलं झोपून, हा. वनवाहून. हा तोंडाने सुडकून प्यायचं. तोंडाचं पाणी मागायला जात नाही. पशाचं पाणी करकडत. हा म्हणजे हा. किती जुनी लोक म्हणजे आणखी? जुनी लोक ज्या गोष्टी पाळायचीत ना की आपण जसं पशानी पाणी पितो ते आपल्याला बरंच पाणी उष्ट परत खाली पडतं. हा बाकी तेवढं सांभाळलंच ना तू कसल्या रानात लोळ. तुला काय दिसन आणि काय डसन. म्हातारं माझ्या संग बसलं धार उशात होतं वर. आता नंदच्या घरी 5-6 माणसं या मावळदिराची. गोकुळाष्टमी आली. मला म्हणलं तू घरी जा. कोप घातलेली ना तिथं कोपीवर राहायचो आम्ही. तर म्हणलं लायपीट करून उद्या घेऊन ये. म्हणजे मी इथनं चालत जाते उद्या लायपीट घेऊन येते. मला लायपीटच नको. आलं नाही पीठ आता बनवत नाहीत ना पण. वहिलाच कोण करीत नाही तर कशाचं करीन कोण. हा? म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही माहिती नाही. हम्म. लाई पीठ म्हणून वारव्यांचं एक गोड असं पीठ आता बनवतात. वरीच कोण करत नाही ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईला बरेच औषधी वनस्पती माहिती आहेत. म्हणजे ह्या पिढीनंतर ह्या गोष्टी कोणाला माहिती होतील असं सांगता येत नाही. आता ती नागिन होती. नागिन ते असं गोल राऊंड मारते. हा त्याच सुद्धा औषध त्याच येले. बरं का? हा त्याचा येले. सर्पदंशावरती माहिती आहे का? नाही ते नाही म्हणा आपल्या माणसा. आणि ते कावीळ कावीळचं पण माहिती आहे का? हा काय आणि दुसरं ते आता आपला काय म्हणतात, मुंगूस आणि साप त्यांचे भांडणाले होते. तुकडा करतो साप त्याचे. ते औषध काय आपल्याला दिसन का. हा का? नाही ना दिसणार. ते परत जॉईंट करतो का पण? करतो 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 जैन. तो काय करतो आता असा आहे ना. आता त्याने मारला. सापाला? हा सापाला तो मारतो. मारल्यानंतर इसाचा तुकडं तो बाजूला ठेवतो. हा. बिन इसाचा तुकडं तो खातो.
होय हा आणि मग तो तुकडं जोडतो. पण ते औषध आणताना की आपल्याला दिसणार आहे का तो? तो काहीतरी खणून घेऊन येतो हा, मग तेच खणून करते. खणून. हा आणि तुला सत्य परिस्थिती ही पण आहे की ते म्हणजे असा मेलेला साप भेटत नाही ना. मुंगसाने जर समजा साप खाल्ला तर पूर्ण तर साप मुंगूस खात नाही कधी. नाही नाही तर मग असं आपल्याला कधीच एवढं राहणार होणार कधीच असा अर्धा खाल्लेला साप पण दिसला नाही ना. तो ठेवणारच नाही तुम्हाला दिसायला. तो ठेवून हो तुम्हाला कसं साहेब दिसेल? मी तेच म्हणतोय की जर ही माहिती जर खोटी असेल आता- तर तो साप आपल्याला दिसला तरी असता हो. मग खाल्लेला अर्धा खाल्लेला. पुंडराम सणच होता ना तिथं वरती आपल्या कोटम्या बशी हम्म. तिथं मुंगूस आणि साप आणला पेटीत. पण ह्यानी साप बघितलं मग साप नाही दिसला आणि ह्यानी मारले दगड. तेव्हा त्यांनी सगळं उभा राहून बघितला असताना तो बराबर बघायला मिळत होता. हा. असं अचानक ते बघायला मिळतं. पण ते औषध नाही दिसणार तुम्हाला. ते मग अशी सुजावरचं पण औषध म्हणलं ते पण झाडपाल्याच. हा झाड पाहिजे झाडपाल्याचे. गावाच्या माणसांना किती माहिती असते. हा अंग झाडपाल्याचे सुजलं तरी ते एक झाडपाला आईला माहिती आहे. ते हा, लावला हा. की सूज उतरते पूर्ण. उतारची सुजल्याला पाहिजे. आता ती बघायला पाहिजे. नाव सांगून त्याचं नाव माहिती का त्या झाडाचं? जवळच्या कुठल्या तरी माणसाला हा सांगितलं ते झाड हा बोललं सांगून. हा नाही त्याला म्हणा तू चल उद्या तुला दाखवते अजून काय. नाही म्हणजे कला असते माणसाला असं नाही का. पण एक जवळच्या माणसाला ह्या पिढीने नाही दाखवायला तयार आहेत पण कोणाला बघून घ्यायची तर इच्छा असेल ना काय. कोणाला जर बघायचंच असेल तर त्याला का नाही दाखवणार ते. तू बघून घे की. चल उद्या जाऊ आपण आईला घेऊन. आई दाखव चल राहणार आम्हाला उचलून देतो तुला. गरुड येईल हा नाही. मग ती येलची टिपरी आणायची तर का. आणि मी पोरांना काय औषध द्यायची. मग तोंड व्हायचं कडू. गरुड वेल म्हणजे ती अशी वेडा मारलेली असते गरुड तीच वेल का. म्हणजे आई कशाला म्हणते माहितीये का. ते उलट परत पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात नाही ते नाही ते आपल्या आयुर्वेदिक स्टोअर मध्ये पण मिळतात. त्याला आपण हे म्हणतो असं दोरीसारखं गुंडाळलेलं असतं त्याच. नाही कशाने ताराच्या ताराची तारच तारा असतात. इथं कुणाला होतं आपल्या ती. आपण त्याला मला वाटते मला आठवणार आहे नाव त्याचं. तर कसलाय ताप होऊन हा तेच हा तुम्ही काय आपल्याला करायचं आहे होय ते. मग रानात कुठं तोटा आलाय ते शिद्या एकनाथने एवढं यांनी दिला आणून ती असे टिपरी वाढून दिली. टिपक्या असतात ना त्याच्यावर हा हा रानवांगी सारखं. हा 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 आणि मग ते मी काय करायचे मला फुकवा दम नाही निघायचा ना मग टेकायचे. रानवांगीचं पण औषध आहे माहितीये का तुम्हाला. ते रानवांगीचं नाही मी केलेलं पण हे केलेलं तेच सांगा आपण सांगायचं. आपण जे केलं नाही ते कसं माझं रानवांगी रगत जात होते पुण्याला न्यायचे लोक. लय मोठं औषध आहे. आपल्या लोकांना फसवतात खरं तरी लोक. हा घेळ्याचं काय होतात घेळे हा घेळ्याचं काय होतं कपडे धुवायचे तरी ते. फुलं बायाच्या शेंगा आणखीन वावडून घ्या ते गरुड वेल म्हणली ना आणि तू. इळी. गरुड हा ते वेल इळी काय काम गिळी, गिळी. करतात काय ती कशासाठी आता. ती आता कशाला निघायची आपल्याला गेळी पण का. औषध आहे तुला. गेळी टेचून पाण्यात टाकली की माशांचे डोळे जातात ना. हा मात घालायला पडायची ती. वर्म माहित नाही आपल्याला. आता चालू आहे का रे ते. तारुवेला आता मला इथे बसल्या बसल्या जवळजवळ 7 ते 8 वनस्पतींबद्दल आईने सांगितले जे औषधी वनस्पती आहेत. म्हणजे मी मागे खानूच्या व्हिडिओमध्ये आत्ता रिसेंटली जो व्हिडिओ बनवलाय त्याच्यात सांगितलं होतं की आपल्या ग्रामपंचायतीत किंवा आपल्या हद्दीमध्ये किती वनस्पती आहेत हे आपल्यालाच माहिती नसतं. ह्या वनस्पती जर आपण गावाच्या नावाने रजिस्टर केला पेटंट केला तर उद्या आपण म्हणाल त्या पद्धतीने कंपनींना ते खरेदी करावं लागेल. त्यामुळे गावांकडे किंवा ह्या निसर्गात काय ताकद आहे हे आपल्यालाच माहिती नाही ना. आपण पुणे मुंबईला जाऊन नोकऱ्या शोधतोय. तर मी काय असं कोणाला म्हणायला गेले का म्हातारा म्हणा वरडायला म्हणायचं आपण पहिलं खावं आणि मग म्हणजे काय मरतं का माणूस आणि बाबांना विश्वास नव्हता का. तारुबाईला लागली शिडी करायला म्हातारीला. लेकरं म्हणजे माझं पोट दुखाते माझ्या पोटात दुखाते हे म्हणते जा की काय अजून एक ह्याची खासियत आहे दादा. तिडके यंदाच्या पाय मुरगळला. तिडके यंदाच्या मुळ्या काढल्या आणि 4-5 दिवस रस प्याला जाई तिडीत बंद. विंचू चावल्यावर पण तुझ्याकडे औषध आहे. हा हेच दुखून आहे. ती औषधं अशी सांगत नाहीत पण. हा म्हणजे मी बघ असे बोललो ना म्हणजे तुम्ही सहज माणसान की आई मला सांग तसं नाही. ती त्यांची एक कला आहे. मग ती सार्वजनिक केल्यामुळे त्याला अर्थ नाही.
डॉक्टर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात का? नाही ना सांगत मला. तसंच ती सांगल तिच्या खात्रीचा एखादा माणूस, समजा तू येस, पण तिला असं वाटेल की आता हे सांगितलं पाहिजे तुला, तेव्हा डोळ्यात सांगेल. आता मला डोळ्यात फुल पडलेलं ते पण औषध माहिती आहे. डोळ्यात फुल पडतं ना, माझा बाबा द्यायचा ना. मध्ये होतं का नीट? हा काय रामिटाचा पाला का? तुला असं सगळं विचारून नाही ती शकत. नाही मुळी रामिटेच्या वेळी डोळे जातात. काढून एक्सक्यूज कवळा मी असन कवळा लवकर असून कवळा असन तर कवळ्या झाडाची मुळी आणायची. मिस्टर मॅडी, जुन असतं तर जुन झाडाची आणायची. ह्या डोळ्याला फुलं असलं तर ह्या डोळ्यात ह्या कानात बांधायची. एक दिवस आहे ना तू हे सगळे औषधं ह्याला दाखवून ठेव. आता ही गावाला- ऐक ना, नाही कधी आला तरी आठवणीने, कारण की आपल्या नंतर तो वारसा तो चालवीन तरी. हो चालेल. मी काय बोललो आता, रामिटा असा वनस्पती आहे, तो डोळ्याला लागल्यावर डोळे जातात. अंग सुचतं ना रामेटाने. हो, डोळ्याला लागल्यावर डोळे जातात ना, दुखाच्या डोळून जाते. दुखतात ना. नाही रे, सुस्त्या अंग डोळा. सुचतं, डोळे सुचतात. आम्ही फाट्यांना जायचो ना, हम्म. ते आपण त्याचे वेल करतो ना, वेल करतो ना, वेल. हा. आळे काढायचो. हात लागला डोळ्याला की डोळं सुजायचं. गुळवेल म्हणलीस ना, हा. त्याला आयुर्वेदामध्ये गुळवेल म्हणतात. आम्ही गरुडी म्हणतो गरुडी. ते देशमांडी आणायची. तिथं दुकान होतं पहिलं. 2 पैशाला पावडर द्यायची एवढी. पहिले दवाखाना असं होतं का, आणि ते तुकडं करायचे. तुकडे आणि ते हा. उकळवायचं. धुवायची वरले ज्या बुसकाट साली असायची त्यांना ते काढून टाकायची आणि मग उकळत कुटायची आणि परातीत घ्यायची एवढं पाणी ओतायचं आणि मग ते ते धुवून अशी परत कुशी करून ठेवायची उन्हात. कुशी गेल्यानंतर ते चरबाट कुठलेलं वर राहतं, पाणी खाली जातं ना. पाणी खाली गेलं की ते पाणी आटलं की आपली साखरेसारखी पावडर त्यात निघायची. होय. हा, आणि मग ती पावडर दुकानावर विकायची. 2 हे पैसे. गुळवेल. आणि कोरोनामध्ये अनेक लोकांनी हे गुळवेलेचं, ही कोरोना झालता ना मागे लोकांना, त्यावेळेस ते आता औषध सांगते ना तू, कोणते गरुडवेल, त्याचे असे तुकडे तुकडे करायचे छोटे छोटे. पाण्यात आपलं समजा 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात टाकायचे ते तुकडे, ते पूर्ण उकळवायचं. ते उकळून अर्धा 1 पेला करायचा आणि ते प्यायचं. तुम्हाला ताप आला असेल किंवा अजून ते काय. काय साधं कडून आहे बाबा. हा, लेकड मी पिलंय ना. बरं का, ऑपरेशन झालं. या गावात किती दुकानं होती? दुकानं हम्म? 2-3 होती. 3 दुकानं होती. म्हणजे बघ, आता दुकानं डायरेक्ट पानशेतमध्ये आहेत. एक शिरकुलीमध्ये, एक पानशेतमध्ये. म्हणजे याचा अर्थ धरणाच्या आधी गाव प्रगत या होतीत. या गावामधलं हे वैशिष्ट्य आहे की ते दुकान म्हणले ना आता देशपांड्यांचं, तर या गावात ऑलरेडी 3 दुकानं होती. म्हणजे विचार कर, म्हणजे धरणाच्या आधी गाव प्रगत होती. हा, येस, राईट. धरणाने जो धरणाने फायदा उद्ध्वस्त स्थानिक केला, लोकांना उद्ध्वस्त केला धरण. उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केलं. आपल्याला काय फायदा नाही झाला ना काय धरणाचा. नाही झालं. ह्या धरणापासून दुसऱ्या धरणातली लोक हुशार झाली. कुट्टीचा सुद्धा पैसा घेतला खालची लोक फुकटचा इथं पाणी. आणि हिथं काय मिळलं 3-3 हजार. म्हणजे जमिनी द्यायच्या आम्ही, आमचे राहती घरं, आमचे राहत्या जमिनी वडिलोपार्जित द्यायच्या. हा? त्याचा फायदा खालच्या लोकांना पाहण्यासाठी, जे खालचे असतील त्यांना राग आला तर त्यांना राग येण्यासाठीच मी बोलतोय. पण खरंच आता ही जुनी जो जाणती लोक सांगतात की उद्ध्वस्त झालो आम्ही उदास याच्यामुळे. झालं. हा, अरे सोना ऊस पिकत होता ऊस. आणि मी वाचले या इकडच्या ह्या भागाबद्दल, पानशेत धरणाच्या. ज्यावेळेस धरणाचं काम चालू होतं त्यावेळेस आपल्या डोंगरांमध्ये जी झाडं होती ना, त्यांचा कोळसा जाळून यांचा कोळसा विकला. शिर्डी काय आहे आता तुम्ही जाता ना, हा. आंब्या बशी लावली होतो ना गाड्या, तीच बस रान असतं हिरडीचं. हिरडींचे केळ. त्या जाळल्या ना हिरडी, नाही तोडून कोळसं काढलं. कोळसा. आयुर्वेदिक वनस्पतींचे. म्हणजे कोळसं काढलं. अक्षरशः धरणानेच नाही तर धरण क्षेत्राच्या वरती जे डोंगर होते त्या डोंगर सुद्धा वरबडले होते या लॉबीने, की जे खालचे व्यापारी लॉबी होती किंवा धरणाशी संबंधित काही लोक, हिरडी वगैरे आंबे, जे आंबा सुद्धा पारंपरिक वनस्पती केवढं होत्या. आंबा होतं. लय मोठी झाडं होती. त्यातलं एक झाड आहे बघ, ते ओळख नाही ते आहे का मोठे, ते मी मगाशी बोललो तेच आहे. माड्या हम्म. वरल्या वाचा इथून हा, जाताना हा. ते त्या पहिलं पाटात आहे ना बाकीचे काय तोडून कोळसे केले. कोळसं केलं. कोळशाचा व्यापार. हा, मी ते कोळशाचा पुस्तक वाचत होतो आपले माधव गाडगिळांचं. त्याच्यामध्ये त्यांनी पानशेत धरणाबद्दल लिहिलेले आहे की पानशेत धरणावर जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी इकडच्या भागातली झाडं, हे राहू दे की मशरी का, राहू दे मशरी राहू दे, ते काय नाही. माझी मशीर दिसन काय त्याला. तुझी नाही, मशिरी नाही, असू दे. दाखवतच ना अख्ख्या काय महाराष्ट्रात. नाही. आता ही मशीर लाईट होती. मशरी लावतातच त्या- बाबा.
मानगावच्या शिवपर्यंत खासराचा पाटा आहे. मानगाव गाव पण आहे तिथंच आहे की खाली हा, होतं? नाही नाही तिथंच आहे. तिथंच आहे का? तिथंच आहे. मग धरणात खाली गाव कुठली होती खाली गाव त्या भागातली? गोंडकल उठले. गोंडेकल खाली होतं का? हा. या नदीचं नाव काय होतं माहितीये का? हा? नदीचं नाव काय होतं? मोठा मोठा नाही. मुळा किंवा मोठा, मुळा का मोठा, मुळा. पानशेत पासून खाली तिचं नाव चेंज होतं. हा बरं का पानशेत बाबा, पासून तिचं नाव चेंज होतं. तिथं खासरे नदी फुटती ना, हा. तिथं खासरे कुठल्या गावात नदी फुटते? दापसर. ती मागे काय लोकांनी आम्ही कापसाला शेत केलं ना, खरंय. तिथं नेमकी दिसायची. तुपाचं झाड आहे तिथं, तुपाचं झाड आहे. आणि म्हातारा म्हणला पठ मापला आणि पाण्याचा होता ना, असं मोठं ते टाकलं. छत्रपती महाराजांचं पाणी होतं मग ना, तो उभीड फुटला की तो उभीड काय मला बाका 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 वरनं फेज दिसायचं आम्हाला, बघायचो आम्ही वरनं शेतातनं. रेडखंडीच्या वर शेत होतं ना. बरोबर रेड्याखिंडीत मी गेलो होतो, तिथं खाली ते टिपटिपा घाट आहे, हा त्याच्या खालीच ते आहे ना. हा तिथं म्हणजे जे एक्झॅक्टली मी लोकेशन सांगितलं खास होतं राहील बघा तिथं. बरोबर, मी जी गोष्ट सांगितली तीच खरी आहे. आज ती पुन्हा एकदा सिद्ध झाली. मला त्या व्हिडिओवर आहे ना अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता की तो उगमस्थान नाही, पण ते रेड्याखिंडच्या खाली जे मी उतरलो होतो टिपटिपा घाटात, त्याच्या खाली मी बोललो होतो की हे त्या मुळा नदीचं उगम आहे. हा ते उगम येते. खास राहील दर्शनवाली. बरोबर. वरनं आम्ही शेत केलतो ना, रेडखंडीवर राहायचो आम्ही. हा. वस्तीला तिथं राहायचो. रेड्याखिंडीवर गेलो ना मी. हा तिथं राहायचं, सकाळचं कामाला जायचं, संध्याकाळी तिथं राहायला यायचं. बापरे बाप. हा आज तिथे सगळी तांदूळ पाणी कालवानं पुरवानं घेऊन जायचं, जाऊन येऊन होतं का तेव्हा तिकडे राहायचो आम्ही. आता इकडे पुजवलं शेताची कोपी घातल्या होत्या. उपी हा कोप आपली कोप हा. राहायला. राहायला कोप बांधला. राहायला गवात बिवात अगदी टाकून मस्त पाहिजे अगदी तिथंच राहायचं शेतात. तिथंच राहायचं शेतात. शेतकऱ्याला आता रेड्याखिंड पाहिला असेल व्हिडिओ तुम्ही बरेच लोकांनी. पानशेत धरणाच्या पलीकडला भाग आहे, तिथून लांब येतो, तिथं शेतकऱ्याला जायचं पूर्वी. हा. दुसऱ्या दिवशी जाग आली ती वाऱ्याच्या आवाजाने. बाहेर गार वारा सुटला होता. झाडांच्या कुशीत विसावलेले पक्षीही आता जागे झाले होते. त्यांच्या किलबिलाटाने अवघा परिसर जिवंत झालेला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका उंच डोंगरावर असलेल्या अवघ्या 3 मुलांच्या शाळेच्या त्या पायवाटेवर.